पांढऱ्या ड्राय आणि डॅमेज झालेल्या केसांना नॅचरली काळे करण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी, त्यासोबतच बघा केसांचा व्हॉल्यूम नाहीये किंवा केस मधूनच तुटतात, अजिबात स्ट्रॉंग नाहीत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, स्पेशली थंडीसाठी मेहंदी लावताना, पांढऱ्या केसांसाठी मेहंदी लावताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ज्यांच्या केसांमध्ये की नाही खूप जास्त प्रमाणात पांढरे केस आहेत, कमी प्रमाणात आहेत किंवा पांढरे केसच नाहीत, त्यांनी काय करायचं सगळं बघूयात. काही गैरसमज आहेत की मेहंदीने केस ड्राय होतात किंवा खराब होतात, तर तो गैरसमजच आहे. आणि तुम्ही जर एकदम असं नॅचरली वस्तूंनी युक्त मेहंदी लावत असाल ना, तर तुमचे केस सुंदरच होतात आणि वाढतात सुद्धा. आणि विशेष म्हणजे ग्रे हेअरचा प्रॉब्लेम होत नाही, असतील तर तो कमी होतो. तर इकडे मेहंदी भिजवण्यासाठी आपण कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत ते तुम्ही बघा. सगळं मी सांगणार तर आहेच, पण सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा. एकतर थंडीसाठी काय करायचं ते सांगते, की इकडे आपल्याला एक डिकॉक्शन रेडी करायचं आहे. याच्यात बघा मी एक छोटंसं बीट, 2 चमचे मेथी दाणे, 5-6 लवंगा आणि थोडेसे कलोंजी घेतलेले आहे आणि थोडंसं मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आणि हे एका कढईमध्ये घेऊन ह्याला आपल्याला उकळायचं आहे. म्हणजे याने काय होणार आहे तर बघा, बिटामुळे कलर येणार आहे नॅचरली. मेथ्यांमुळे एक थोडंसं ना आपलं जे डिकॉक्शन आहे की नाही, ते त्याची ताशीर गरम होते, कारण मेथ्या गरम असतात, लवंग पण गरम असते. त्याच्यामुळे की नाही, जर आपण केसांना मेहंदी लावतो ना, त्यावेळेस सर्दी वगैरे होण्याचं किंवा असं नाही का, व्हायरल काही इन्फेक्शन होऊ नये, त्याच्यासाठीच आपली जी डिकॉक्शन आहे ना, त्याची ताशीर आपल्याला थोडीशी गरम करायची. त्याच्यातच मी थोडीशी चहा पावडर टाकलेली आहे. तुम्ही कॉफी पावडरसुद्धा टाकू शकता आणि ते उकळत ठेवायचं आहे आपल्याला एकदम लो टू मीडियम हीटवरती. त्याच्यानंतर दुसरीकडे इकडे आपल्याला मी आवळ्याचं यावेळेस एकच पान घेतलेलं आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 7-8 मी आवळे घेतलेले आहे फ्रेश. सध्या बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात आवळे आहेत, स्वस्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही केसांना लावा, वेगवेगळ्या रेमेडींमध्ये लावा. खाण्यातून ज्यूस प्या, त्याच्यासोबतच जसं की आवळा चटणी असते डाळीमध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये की नाही तुम्ही आवळा खा सुद्धा. तर असं सगळं आहे नॅचरली. या ज्या गोष्टी आहेत ना, त्या खूप हेल्दी आहेत, एकदम नॅचरली बेनिफिट्स आहेत आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेल्थसाठी. तर या तीनही वस्तू बघा मी इकडे बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं, कारण की परत मेहंदीमध्ये की नाही त्याचे एकदम कण राहतात आणि खूप त्रास होतो ते धुतल्यानंतर सुद्धा. आणि बघा आवळा, ॲलोवेरा याच्यामध्ये की नाही पाण्याचाच अंश असतो, त्याच्यामुळे हे वाटल्यानंतर की नाही पटकन गाळलं जातं आणि सगळं पाणीच निघालेलं आहे. आपल्याला असंही मेन त्याचा ज्यूसच पाहिजे आहे. त्याच्यामुळे हे गाळूनच घ्यायचं आणि सगळा चोथा उरतो त्याचं, काहीच नाही, तो टाकून दिला तरी चालेल. तर थोडंसं ना ॲलोवेरा मी एक कमीच घेतलेला आहे यावेळेस. बघा दरवेळेस मी 2-2 पानं घेते, पण थोडं स्पेशली थंडीमुळे की नाही थोडंसं कोरफड कमीच घ्यायची, कारण की थोडीशी ती गार असते आणि केसांना मग थोडंसं नको थंड होऊ नये याच्यासाठी. तर इकडे आपलं डिकॉक्शन पण छान असं शिजवून रेडी आहे. मेथ्या चांगल्या शिजल्या जातात, बीट पण शिजलं जातं, चहा पावडर, म्हणजे सगळेच जे घटक आहेत की नाही चांगले उकळल्यामुळे की नाही छान असं हॉट डिकॉक्शन आपल्याला तयार झालेलं आहे. हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं तरीसुद्धा बघा त्याच्यात मेथ्या, लवंग असल्यामुळे की नाही त्याची ताशीर थोडीशी गरम असते आणि त्याच्यामुळे आपण हे टाकायचं आहे, लवंगा आवर्जून टाकायच्या. दोनही वस्तू मी इकडे तयार करून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर जास्वंदीची फुलं असतील ना, तर तुम्ही त्याची सुद्धा पेस्ट करून घ्या किंवा फुले नसतील ना, तर थोडीशी पानं, जसं की आपण आवळा ते वाटून घेतलेलं, त्याच्यासोबत थोडे पाने वाटली ना तरी चालतात. जास्वंदीच्या फुलामुळे ना खूप छान असं चमक येते आणि केस वाढायला पण मदत होतात. त्याच्यामुळे जे भेटेल ते, किंवा मेहंदीमध्ये मग तुम्ही फुलांची पावडर टाकली ना तरी चालेल. मी नेहमीच लावते, त्याच्यामुळे मी थोडंसं स्किप करते, कारण की खूप सारे आता कमेंट्ससुद्धा असे यायला लागलेत, की "तू फुले आणती कुठून? तुझ्याकडे एवढे फुलं येतात कुठून? सगळेच तुझे व्हिडिओ फुलांचे रिलेटेडच आहेत. मग ज्यांना भेटत नाहीत त्यांनी काय करायचं?" तर परत मी तुम्हाला तेच सांगेल, की म्हणजे माझ्या तर या 2 वर्षाच्या अनुभवातील महत्त्वाची गोष्ट हीच आहे, की जेवढ्या रेमेडीजमध्ये मी ना जास्वंदीची फुलं आणि फ्रेश वस्तू वापरलेल्या आहेत जास्तीत जास्त. बघा अशा एकदम नॅचरल, पावडरींचा वापर मी जास्त करत नाही, नॅचरल वस्तूंचा वापर जास्त करते आणि फुलांचा. आणि त्याचेच एवढे फायदे आहेत आणि माझे केस प्रचंड वाढलेले आहेत, खूप छान आहेत, दाट पण आहेत, ते खूप सिल्की आहेत ना म्हणून, आणि लांब आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, पण खूप आहे ते. तर असं आहे, त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं नॅचरल वस्तूच घेण्याचा प्रयत्न करा. तर असं छान लोखंडी कढईमध्ये मिक्स करायचं.
प्रॉपर मेहंदीची ही रेसिपी आहे, रेमेडी आहे, म्हणजे तुम्ही याला काहीही म्हणा. आणि हे रात्रीच आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि रात्रभर भिजल्यानंतरच मेहंदी आपल्या केसांसाठी परफेक्ट बनते. दुसऱ्या दिवशी बघा मेहंदी लावण्या अगोदर माझे केस तुम्हाला दाखवते. कारण की मागचे 1-2 वेळेस की नाही मला थोडंसं डिले झालं होतं मेहंदी लावण्यासाठी आणि मी पानांची मेहंदी लावलेली होती ना, त्यावेळेस ती अशी खूप रात्रभर भिजत वगैरे ठेवलेली नव्हती. त्याचे फायदे होतात भरपूर, पण कलरसाठी स्पेशली की नाही रात्रभर भिजलेलीच मेहंदी पाहिजे आणि त्याच्यामुळे मला थोडेसे माझे यावेळेसचे ना जे माझे केस आहेत ना ग्रे, तर ते थोडेसे त्याचा कलर गेलेला आहे. त्याच्यासाठी बघा यावेळेस मी प्रॉपर जी प्रोसेस आहे ना ती करते रात्रभर भिजवून आणि दुसऱ्या दिवशी बघा मस्त मेहंदीने कलर सोडलेला आहे. दिसायलाच एवढी बघा छान दिसते. थोडंसं पाणी टाकून त्याला परत एकदा फ्लफी करून घ्यायचं आणि याच्यात परत बघा तुम्ही मी स्पेशली थंडीसाठी ते सांगते की इकडे दही, परत आपल्याला ॲलोवेरा याच्यात काहीच टाकायचं नाही. अंडं टाकू शकता तुम्ही, पण इकडे आपण अगोदरच छान रात्रीच भिजताना भरपूर अशा वस्तू टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे काहीच गरज नाही. छान असं फ्लफी करून घेतलेलं आहे. थोडंसं खूप असं गार लागतं थंडीमध्ये, त्याच्यामुळे एक अजून महत्त्वाची की दुपारी 2 वाजता मेहंदी लावलेली आहे मी. मेहंदी लावायची आणि उन्हामध्ये बसायचं, थोडा वेळ बसायचं टाईमपास करत आणि त्याच्यानंतर 2 तासानंतर केस धुवून टाकायचे. तर बघा 2-3 मी क्लिप्स दाखवते. अगोदरच्या पण काही आहेत, आताच्या पण. पण एक गोष्ट लक्षात घ्या की बघा जर रेग्युलरली मेहंदी लावत असाल ना, तर तुम्ही असे ग्रे हेअर जे आहेत ना, असे एकदम मरून होतात आणि तुम्ही डबल प्रोसेस कराल ना, म्हणजे परत मेहंदी लावली की नाही तर अजून डार्क मरून होतात. पण तुम्हाला तसंही नको आहे. ज्यांचे केस जास्त पांढरे आहेत की नाही त्यांनी जिकडे तुमचे जास्त पांढरे केस आहेत ना त्याच्यावरती म्हणजे ऑरेंज झालेल्या केसांवरती इंडिगो मेहंदी लावायची आहे. इकडे मी जी लावते ती. तर इंडिगो मेहंदी भिजवण्याचं असं काहीच नाही. तुम्ही बाजारामध्ये, ऑनलाईन मार्केटमध्ये सगळीकडे जिकडे मेहंद्या सगळ्या अवेलेबल असतात की नाही तर तिथं तुम्हाला भेटून जाईल. चांगल्या ब्रँडची घ्या आणि फक्त गरम पाण्यात ही मिक्स करायची किंवा गरम पाण्यासोबतच तुम्ही त्यात थोडं दही किंवा ॲलोवेरा टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि असं जिकडे फक्त पांढरे केस असतील ना तिकडे लावायचे आहे. दुसऱ्या केसांना याची लावायची काहीच गरज नाही. तर असं आहे. परत 2 तास ठेवायचं आणि थंडीसाठी स्पेशली काय करायचं बघा, जर तुम्ही पहिल्या आठवड्यात मेहंदी लावलेली असेल ना, तर मध्यंतरी एखादा आठवडा जाऊ द्या. असं नाही की आज एक प्रोसेस केली आणि उद्या दुसरी करा, असं काहीच नाही. तुम्ही थोडासा गॅप घेऊ शकता. म्हणजे काय होतं की कंटिन्यू आपल्या केसांवरती थंड नको किंवा त्याचं मग परत आपल्याला सर्दी, ताप वगैरे यायला नको. याच्यासाठी या गोष्टी आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. चालून जातं. असं काहीच नाही की लगेचच केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पण ही दोनही प्रोसेस झाल्यानंतर प्रॉपर ऑइलिंग एकदम छान असं कोमट तेल करायचं. चांगलं ऑइलिंग करायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे. खूप सुंदर केस होतात. हे दोन्ही तिन्ही सगळेच मी पर्याय करते. माझ्या केसांमध्ये खूप जास्त पांढरे केस नाहीत. पण ज्यावेळेस मी कंटिन्यू मेहंदी लावते की नाही, तर त्यावेळेस ते एकदम मरून होतात आणि जर नॅचरली काळेच करायचे असतील, तर त्याच्यावरती इंडिगो मेहंदी मी 2-3 महिन्यातून एकदाच लावते फक्त. बाकी फक्त मेहंदीवरतीच मी मॅनेज करते. तर परत तेच सांगेल की ऑइलिंग, हेअर मास्क, त्याच्यानंतर वेगवेगळे स्पा क्रीम, छान स्प्रे म्हणजेच सीरम वगैरे सगळ्याच गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली लावाल, सोबत मेहंदी पण. सोबत एकदम हेल्दी डाएट, एकदम सीझनेबल फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, सगळे पालेभाज्या, स्प्राउट्स म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला एकदम डाएट आपलं प्रॉपर असेल की नाही तर इंटरनली पण आपले केस स्ट्रॉंग राहतात किंवा ग्रो व्हायला मदत होते आणि वरून जर तुम्ही सगळं हेअर केअर केलं ना तर ते वरून मेंटेन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता मी हेअर केअर तर इकडे तुम्हाला सांगतेच आणि तुम्ही सगळेच मला म्हणत होता की तुझं डाएट रुटीन शेअर कर. तर बघा एक व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्यापेक्षा मी माझं दुसरं वर्षा गायकवाड ब्लॉग्स हे चॅनल आहे आणि तिकडे एक रेसिपी म्हणजे दुपारचं जेवण किंवा कधी इकडचं तिकडचं सगळंच मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे पण हजेरी लावा. थोडंसं तुम्हाला डाएट पण माझं समजून जाईल आणि सगळ्याच गोष्टींचा फायदा होईल. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.